नमस्कार. तुमचे नाव काय आहे? माझे नाव राजाराम अनंत म्हात्रे. दुसरा प्रश्न. तुम्ही कोणत्या पदावर काम करता? मी केंद्र प्रमुख या पदावर काम करत आहे. वाशी आणि वडाव केंद्र, वाशी केंद्र, वडाव केंद्र. सर, तुमचे शिक्षण कितीपर्यंत झाले आहे? माझं शिक्षण MA BEd पर्यंत झालेलं आहे. सर, या पदावर येण्यासाठी तुम्ही कोणते विशेष शिक्षण घेतले? विशेष शिक्षण म्हणजे असं आहे की बीएड करावं लागतं त्यासाठी. मी प्रथमतः DEdच होतो, नंतर BA, त्याच्यानंतर MA, नंतर BEd, त्यानंतर आपली सेवा ज्येष्ठता असते. ती सेवा ज्येष्ठ म्हणजे नोकरीत ज्याची सर्व्हिस जास्त त्याची नियुक्ती मुलाखत वगैरे घेऊन केली जाते. चला पुढचा. या पदावरील तुमचा प्रवास सांगा. प्रवास म्हटल्यानंतर बघा, कोणताही व्यक्ती असेल, तुमच्या घरातले समजा कुटुंब प्रमुख वडील असतात किंवा काहींची आई पण असेल, मग त्याला सहकार्य करणारा घरातले सदस्य असतात. तशा प्रकारे हा प्रवास एकट्याचा नाही, कारण माझ्या शाळेत शिक्षक असतात, केंद्र शाळेत आहेत, इतर सर्व शाळेत आहेत. त्यांच्या सहकार्याने 1 वर्ष माझा पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 10/9 माझी नियुक्ती झाली, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम आपल्या या केंद्रामध्ये आपण वाशी केंद्रामध्ये प्रथमतः राबवलेले आहे. त्यामुळे प्रवास अत्यंत 1 वर्षाचा प्रवास तर हसत खेळत गेलेला आहे. कारण मी पण आपल्या वाशी विभागातील कणेगावचा आहे आणि आपली मुलं जी आहेत ती गोड आहेत, बरोबर आहे. कोणत्याही शाळेत गेल्यानंतर मला प्रथम मुलांचे चेहरे पाहतो मी. ते गोड दिसतात, हसरे दिसतात, गुलाबाच्या फुलासारखे दिसतात, म्हणजे मला आनंद वाटतो, बरोबर आहे ना. म्हणून माझा प्रवास अत्यंत सुखकर, चालू, व्यवस्थित आहे. या पदावर पोहोचण्यासाठी तुम्हाला आलेल्या अडचणी सांगा. अडचणी म्हणजे काय? शासन नियुक्ती करताना खूप उशिरा करतो, म्हणजे पदोन्नती दिली जाते. आता माझे फक्त 1च वर्ष शिल्लक आहे. ज्या वेळेला पदोन्नती आवश्यक असतात त्या वेळेला त्या मिळत नाही. तर जवळजवळ फक्त 2च वर्षासाठी मला ही पदोन्नती मिळालेली आहे. तर हीच ती अडचण आहे. हेच पद लवकर मिळालं तर अधिक तुम्हाला गायडन्स करता येतो, मार्गदर्शन करता येतो. शिवाय आमच्याकडे काही आयडिया असतात, त्या वरून आलेल्या असतात. वरून प्रशासन चालवताना ज्या काही दिलेले असतात मार्गदर्शन आणि आयडिया, स्वतःच्या आयडिया असतात, त्या राबवता येतात. पण आम्हाला पाहिजे तेवढे विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवता येत नाही, वेळ मिळत नाही. ह्याच अडचणी. आम्हाला विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणता कानमंत्र द्या? कानमंत्र म्हणाला तर बघा, विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थी म्हणजे काय? विद्या घेणारा, बरोबर आहे. मग विद्या घेताना या ठिकाणी एक महत्वाची बाब आहे की सर ज्या मेहनतीने, तुमचे सर महेश म्हात्रे सर, टोंगारे सर जी मेहनत घेतात ती मेहनत कारणी लागायला पाहिजे. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. जे उपक्रम विविध घेतात त्याच्यात आनंदाने सहभाग घ्यायला पाहिजे. मग त्यांना त्याचा आनंद मिळत असतो, त्यांना त्याचा. आणि अभ्यास हा फक्त शाळेतच सर घेतात असं नाही. तुम्हाला स्वाध्याय दिला जातो, तो स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जर सराव कराल, शिकवलेला अभ्यास असेल, धडा असेल, तो घरी रिपीट वाचायचा आहे. गणित दिलेले असतील की तुम्ही घरी जाऊन पुन्हा त्याचा सराव करायचा आहे. इंग्रजी विषयाचा आहे तसाच आहे की त्याचा सराव करायचा, वाचायचा आहे. आणि हा आता इतर वातावरणात इतर सण भरपूर सण आपल्या हिंदू धर्मामध्ये. मग
त्याच्यातच गुंग व्हायचं का नाही. आपल्याला पहिल्यांदा आपलं दप्तर घरी गेल्यानंतर आठवलं पाहिजे. इथं पण आपल्याला सर त्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. तुमची इच्छा असते की उदाहरणार्थ तुम्हाला उद्या दसऱ्याचं जे काही कार्यक्रम घरी राबवतील संध्याकाळी, तेच त्याच्या अगोदर आपल्या विद्येची देवता असते, त्याचं पूजन शाळेत सर घेणार आहेत हे मला त्यांनी सांगितलं. गांधी जयंती आहे तीही इथं साजरी केली जाते. म्हणजे तुम्हाला कशापासून दूर ठेवलेलं जात नाही. आणि हाच काळमंत्र तुम्हाला मी देत आहे. अभ्यास करा आणि सराव करा. आनंदाने राहायचंय. अभ्यासाचा काय घ्यायचा नाही, लोड